नमस्कार मंडळी. तर चला मी आता चालले शेतात. तर आपल्या जनावरांसाठी मका आणायची आपल्याला थोडीफार. तर शेतामध्ये गेलं बघा मंडळी किती मकाचं नुकसान आहे आपल्या. तर कवळीकच मका टाकाय पण आलं नाही, तिचा तुरा पडला नाही, तिला कंस आले नाहीत, काही नाही. तर बघा किती मका अशी खाली पडली. तर या शेतकऱ्यांना काय नुकसान, किती नुकसान सहन करावं ही शेतकऱ्याला काहीच कळत नाही बघा. कारण बघा म्हणतात ना, तोंडात आलेला घास कोण काढून घेईन हे सांगता येत नाही. तर शेतकऱ्यांचं तहच चालू आहे. तर शेतकऱ्यांच्या तोंडात घास आला किंवा जनावरांच्या तोंडात घास आला की एका काही त्यांच्या मागे इग्न आहेच. तर बघा आपली ही मका आहे. तर किती मस्त मका आली. तर पूर्ण पडली मका, एवढा कोपरा सगळा कोपरा पडलाय. तर एवढी नेली आपण जनावरांसाठी काढून. ही राहिली साईडनं, इथं पण ही पूर्ण मका पडलीच होती बघा. ही पण ज्वारी बघा, ज्वारी पण किती पडली. आणि मग ते पडल्यामुळं आम्ही नेली काढून जनावरांसाठी. तर न्यायची तयारी चालूच आहे अजून पण. तर बघा किती नुकसान आहे शेतकऱ्यांचं. ही कसं आहे, आभाळ वातावरण बदललं का की शेतकऱ्यांच्या मागं नुकसान लागतंयच. तर बघा हे आपला मकाचा प्लॉट आहे थोडा. तर बघा ही मका आहे, किती पुढं चांगली मका आहे, उभी आहे ती किती छान दिसते. आणि बघा ही खाली पडली का, किती पडली मका बघा. इतकं शेतकऱ्याला नुकसान सहन करावं लागते. तर शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान पण असंच असतं. जेव्हा शेतकऱ्याच्या तोंडात घास येईन तेव्हा त्याला पाणी जर कमी असते, नसा पाण्यानंतर नुकसान होते. काही काही पाण्यामुळं खराब होतं, नुकसान होतं, त्याला भाव लागत नाही, काही नाही. तर शेतकऱ्यांना असं नुकसान सहन करावं लागते. शेतकरी जीवन मस्त आहे आणि त्यात कष्ट पण तेवढंच, शेतकऱ्यांना कष्ट पण आहे. पण शेतकऱ्याच्या कष्टाला फळ पण आहे, फक्त त्यांच्या मालाला भाव नाही आहे. हे शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे बघा. तर चला मंडळी, आता मी मका काढते थोडीफार नेण्यासाठी आपल्याला जनावरांसाठी.